तिसरा सामना पाहायला मिळेल. दामतवाडी संघ उपस्थित झालाय. खांदन संघ जर उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. चार षटकाची मॅच आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. लक्ष असू द्या. LBW आउट आहे. कंपल्सरी चेसिंग आणि प्रत्येक संघाला हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू असेल. एक एक जर पंचांना डाऊट असेल तर पंच घेऊ शकता आणि रिव्ह्यूचा रेफर लगेच करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सांबरी 11 असलवाडी संघाकडून पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सुनील आलाय. सायकेला सुरेश. पहिला बॉल. यावेळेस शॉर्ट बॉल जरूर होता. डीपमध्ये आपण पाहतोय पंबलिंग फर्स्ट स्लिपमध्ये आणि इथून आले. एकच धाव. एका धावेनं संघ बांगरवाडी संघाचं खातं ओपन होत आहे आणि आता सायकवर आलाय नयन. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. दामतवाडी संघ उपस्थित आहे. खांदन संघ जर उपस्थित झाला असेल ना तर रिपोर्टिंग करा समालोचन कक्षामध्ये. डावखुरा शैलीचा फलंदाज सध्या सायकेंडवरती नयन आहे. लेफ्टी रायटी कम्युनिकेशन सध्या बांगरवाडी संघामध्ये पाहायला मिळत आहे. आता फिल्डिंगमध्ये फेरबदल पाहायला मिळत आहे. सांबरी 11 असलवाडी संघ आपण पाहतोय. स्लोअर वन बॉल लवकर पिक केलाय फलंदाज नयनच्या बॅटमधून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये दमदार फटका आणि शेवटच्या मोमेंटला सेंडू सीमा रेषे पलीकडे येतोय चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने सध्या धावसंख्या धापलकावरती 5 आहेत. नयनच्या बॅटमधून जरूर फटका चांगला पाहायला मिळाला स्क्वेअर लेगमध्ये. पण अशा गोलंदाजी मार्कवर वरती विकेटने सुनील. सायकेलला नयन. यावेळेस समोर लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. डीप एजच्या कव्हरमध्ये पकडलाय जेल आणि संपवलाय. फलंदाज नयनचा खेळ. पहिला धक्का. पहिला फलंदाज गारद. फलंदाज आपण रेडी ठेवा. थोडासा वेळ वाचवा कारण ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा थोडेसे सहकार्य करा. नयन बाद झालाय. न्यू बॅटर दिलीप आपण पाहतोय. 4.13 जर्सी क्रमांक आपण पाहतोय. दिलीपचा आणि सध्या 5 धावेवरती बांगरवाडी संघाला पहिला धक्का बसलाय. नयन बाद होतोय. न्यू बॅटर दिलीप असेल स्ट्राईक एंडवरती. यंगस्टर पाली संघाला विनंती आहे जर तिसरी मॅचचा खांदन संघ उपस्थित झाला नाही तर आपली मॅच खेळवली जाईल. त्याच्यामुळे आपण थोडंसं थांबायचं आहे. जरा आयोजन कमिटीला आपलं सहकार्य मोलाचं राहील. त्याच्यामुळे आपण घरी जाऊ नका. न्यू बॅटर सध्या सायकेलला आपण दिलीपला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सुनीलचा. पुढील बॉल दिलीपसाठी. यावेळेस शॉर्ट बॉल होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथून आलाय डॉट बॉल. धावसंख्या सध्या 5 आहेत. पहिला धक्का जरूर बसलाय. न्यू बॅटर सध्या इनाट 3 नंबरवरती दिलीप आहे. कडक उन्हामध्ये भरवलेली दमदार स्पर्धा आपण पाहतोय. बोरीचवाडी गावचं स्वप्न. इथून हलक्या हाताने कट केलाय. डीप पॉईंटमध्ये खरा पंबलिंग. क्षेत्ररक्षक जरूर चेस करतोय आणि इथे जबरदस्त फिल्डिंग. पायाच्या द्वारे बॉलला अडवलंय. गुड रनिंग. 3 धावा कंप्लीट. 3च्या मदतीने बांगरवाडी संघाची टोटल धावफलकावरती 8.
धावसंख्या सध्या 8 आहे आणि आता सायकलला सुरेश आहे, ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? एक चांगला फलंदाज सध्या सायकलवरती सुरेशला आपण पाहतोय. टीमचा बाहुबली सध्या ऑन साईक आहे सुरेश. सुनीलचा पुढील बॉल यावेळेस समोर लॉफ्ट केलाय. कमालीची बॅटिंग, दर्जेदार स्ट्रोक, बिग हिट. सुरेश ऑन फायर, षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि बांगारवाडी संघाची टोटल धावसंख्या 14 आहेत. जी पॅनल्टी आहे 2 रनची, ती ज्यावेळेस बॅटिंग करेल ना टीम असलवाडी त्यावेळेस त्या ॲड केल्या जातील. गोलंदाजी मार्कवर आपण जयवनला पाहतो. एक चांगले पंचायत परंतु सध्या आपल्या संघावरती जबाबदारी घेतली दुसरे षटक हाताळण्यासाठी. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटने सायकलला असेल फलंदाज दिलीप. पहिल्या षटकामध्ये 14 बनल्यात. 4 षटकाचे मॅच, त्याच्यामुळे आता 3 षटकाचा खेळ इथून बाकी आहे. सध्या 14 बनल्यात. सायकलला एक वन डाऊनचा फलंदाज दिलीप आहे, ज्याच्याकडे अनुभव भरपूर असेल. पहिला बॉल यावेळेस समोर उडवला एक्स्ट्रा कव्हरमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. एकदा बनले दुसरीसाठी. कॉलिंग, गुड रनिंग, जबरदस्त कॉलिंग. कडक उन्हामध्ये पॉवरफुल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2च्या मदतीने बांगारवाडी संघाची टोटल सध्या धावफलकावरती 16. यावेळेस स्टेप आउट जरूर झाला होता फलंदाज दिलीप, परंतु बॉल थोडासा बॅटपासून दूर ठेवला होता जयवंतचा. इथून डॉट बॉल. चांगली सुरुवात. पुन्हा स्टेप आउट झालाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. एकदा बनले. खराब फिल्डिंग. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. सध्या धावसंख्या 20 आहे. चांगली बॅटिंग केली जाते बांगारवाडी संघाच्या माध्यमातून. समोर सांबरी 11 असलवाडी संघ फिल्डिंग करतोय, ज्याच्याकडे या खेळपट्टीचा अनुभव भरपूर आहे. परंतु समोर दिलीप आहे. पुढील बॉल फुलटॉस बॉल. हुक केलाय. शॉर्ट फाईन लेगमधून चेंडू चाललाय. जमिनीला गुदगुल्या करत शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं गेलंय. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी कोणताही प्रयत्न नाही आहे. इथून 2 धावा कंप्लीट आणि 2च्या मदतीने धावसंख्या सध्या 22. टॉस हारल्यानंतर जरूर पहिला आपल्या डावाला बॅटिंग आले आणि इथून चांगली सुरुवात बांगारवाडी संघाची. जरी नयन सौर्यात बाद झाला, परंतु इथून बॅटिंग चांगली केली दिलीपनं. 22 बनल्यात. पुन्हा शॉर्ट बॉल होता. डीप पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. 4 धावा. धावसंख्या 26 आहे. इथून बॅटिंग भरपूर चांगली झाली, परंतु या बॉलवरती एस्ट्यांच्या पाठीमागे खराब फंबलिंग. वाईडसाठी रिव्ह्यू आहे. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे. तो जर रिव्ह्यू गमावला तर रिव्ह्यू नसणार आहे, लक्ष असू द्या. आतून गेलेला आहे म्हणजे वाईड नाही. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 26. धाबा इथून बनल्या. सायकलला पुन्हा असेल फलंदाज दिलीप. स्टेप आउट झाला होता. बॅटवरती व्यवस्थित बॉल आला नाही. मिड विकेटमध्ये
चांगली फिल्डिंग इथून या बॉलवरती आले. एकच धाव एका धावेनं. धावसंख्या सध्या 27. दोन षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या बांगारवाडी संघ पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना एक गडी बाद 27. दोन षटकाचा खेळ संपलाय. बांगारवाडी संघाची टोटल एक गडी बाद 27. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी सांबरी 11 असलवाडी संघाकडून करणला प्राचारण केलंय. तिसऱ्या षटकामध्ये 27 बनल्या. सायकलला आता फलंदाज असेल दिलीप. नॉन सायकलला सुरेश. गोलंदाजी मार्कवर करण आलाय पंचांच्या उजव्या बाजूने. राऊंड द विकेटने सायकलला दिलीपसाठी पहिला बॉल. स्लोअर वन बॉल लवकर पिक केलाय. फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये झेलची संधी. कमालीचा झेल. फलंदाज फेल. दिलीप बॅक टू डग आउट. न्यू बॅटर सध्या बघा भूषण आहे. पॅन्ट बघा त्याची साईज जबरदस्त आहे. टेलर कुठे भेटला असेल तर आम्हालाही सांगा. 27 धावांना सध्या 2 गडी बाद झाले. न्यू बॅटर सध्या भूषण सायकलवरती पाहायला मिळेल. ज्याच्याकडे क्षमता भरपूर असेल परंतु सध्या नॉन सायकलला सुरेश आहे ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. 27 बनल्यात आणि इथून करण सुरुवात चांगली केली. पहिल्याच बॉलवरती दिलीपला बाद केलंय आणि आता सायकलला भूषण आहे. स्लोअर वन बॉल समोर उडवला. झेलची संधी आणि तोच खेळाडू दुसरा झेल कॅरी करतोय. कमालीची फिल्डिंग. फलंदाज बाद. सलगचे 2 विकेट करणनं बाद केलंय. न्यू बॅटर अशोक आहे आणि हॅट्रिक बॉल आहे गोलंदाज करणसाठी. जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचवाडी पर्व दुसरं 2026 ची भव्य दिव्य स्पर्धा. करणसाठी हॅट्रिक बॉल आहे. सायकलला न्यू बॅटर अशोक. यावेळेस स्लोअर वन गती भरपूर स्लो. पंच वळतात. वाईड बॉल. अतिरिक्त धाबेने धावसंख्या पुढे जात असताना 28 धावा. येणारा बॉल नक्कीच हॅट्रिक बॉल असेल कारण वाईड बॉल होता. धावसंख्या 28 आहे. सायकलला अशोक आहे. इथून स्ट्राईकवर आणावं लागेल सुरेशला. पुन्हा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॉलमध्ये संपर्क नाही. इथून आलाय डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी करणची. धावसंख्या 28. धावसंख्या सध्या चांगली होती 2 षटकामध्ये परंतु तिसऱ्या षटकामध्ये जशी करणनी सुरुवात केली तशी धावांचा जो वेग होता ना तो अक्षरशः थांबवला गेलाय. स्ट्राईकला पुन्हा असेल अशोक. स्ट्राईक आणावी लागेल. स्ट्राईकवरती सुरेशला. सुरेशकडे अनुभव भरपूर आहे परंतु सध्या नॉन स्ट्राईकवर उभा आहे.
स्लोअर वन बॉल गती परिवर्तन आणि तिथे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज करणची एसटी रक्षण सुद्धा कमालीचं. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 28 बनल्यात. पुन्हा जबरदस्त गोलंदाजी थांबून ठेवलंय फलंदाज अशोकला. अजून एक डॉट बॉल. 5 बॉल फेकलेत करणनं. अवघी वाढची एक धाव खर्च केले आणि 2 विकेट प्राप्त केलेत. अक्षरशः धावसंख्या थांबवण्याचं काम केलंय करण या गोलंदाजानं. कारण धावसंख्या वेगानं धावत होती आणि त्या धावसंख्येला इथे थांबवलंय करणनं. शेवटचा बॉल धावसंख्या 28. पुन्हा स्लोअर वन खोलवर टप्प्याचा बॉल भन्नाट वेग. इथून 3 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 28. जर वाईट फेकला नसताना तर निर्धाव षटक पाहायला मिळाला असं, परंतु कमालीची गोलंदाजी करणची राहिले. चला स्पीडअप ठेवा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी शर्यत येतोय. अंतिम षटकामध्ये स्लॉगवरचं षटक स्ट्रायकेला सुरेश. यावेळेस समोर उडवलाय लॉंग ऑन मध्ये कमालीचा स्ट्रोक. सुरेश ऑन फायर आलाय षटकार 6 धावा. पहिल्याच बॉलवरती शरदचं आक्रमण केलंय सुरेशनं. दुसरा बॉल स्ट्रायकिंगला सुरेश हुक केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेलची संधी आणि झेल ड्रॉप. साधा सोपा झेल ड्रॉप झाला. इथून जीवदान मिळालंय सुरेशला. या बॉलवरती 2 धावा आणि 2च्या मदतीने टोटल धावसंख्या 36 धाव फलकावरती. येणारा काळा वेळ आणि येणारी वेळ सांगून देईल सांबरी 11 आसलवाडी संघाला हा झेल किती महाग ठरू शकतोय. कारण सुरेश सारख्या फलंदाजाला मिळालंय जीवदान. धावसंख्या सध्या 36 धाव फलकावरती. पुढील बॉल फुलटॉस हुक केलाय. रोहित शर्मा स्टाईल मध्ये उडवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सुरेशच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार षटकार. पाच बॉल आणि 20 वरती बॅटिंग करतोय सुरेश. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. धावसंख्या सध्या 42. बघा मी म्हटलं होतं येणारा काळ आणि वेळ सांगून देईल आसलवाडी संघासाठी. कारण हा झेल खूप महत्त्वाचा होता सुरेशचा. आणि त्यानंतर सुरेशनं झेल सोडल्यानंतर सुरेशच्या बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्या 42. 20 वरती बॅटिंग करतोय सुरेश. 5 बॉल स्पेस केलेत. शेवटचे 3 बॉल. पुन्हा शॉर्ट बॉल हुक केलाय. प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑनच्या बाहेर षटकार 6 धावा. अक्षरशः फलंदाज सुरेशना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतो. अक्षरशः जो फटका खेळला होता ना त्या फटक्याला नाव नाही. अक्षरशः चाबूक शॉट सुद्धा नव्हता. वेगळाच फटका आलाय सुरेशच्या बॅटमधून. आणि धावसंख्या सध्या 48. 6 बॉल आणि 26 वरती बॅटिंग करतोय सुरेश वांगारे. 48 धावसंख्या आहे. 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. पुढील बॉल सुरेशसाठी. पुन्हा शॉर्ट बॉल समोर लॉब केलाय लॉंग ऑफ मध्ये. सलगचा अजून एक षटकार 6 धावा.
सध्या धावसंख्या 54 आहे बघा. 28 होते आणि तिथून धाबाची गती डायरेक्ट बुलेट ट्रेनच्या वेगाने जाऊन पोहोचले 54 या अंकावरती. 7 बॉल आणि 32 वरती बॅटिंग करतोय सुरेश. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सुरेशसाठी. जबरदस्त बॅटिंग सध्या करतोय सुरेश. चोपन्न बनल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अक्षरशः कॅप्टनला शोभेल अशी बॅटिंग करतोय सुरेश बांगारे. शेवटचा बॉल 54 बनल्यात. फुलटॉस खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. सलगचा तिसरा षटकार. या स्पर्धेची षटकार हॅट्रिक करणारा पहिला खेळाडू ठरतोय सुरेश. सलग 4 षटकार. पहिला डाव संपलाय. 60 बनवल्यात. 61 धावांचं टार्गेट असेल सामरी 11 आसलवाडी संघासमोर. सुरेशसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. 8 बॉल आणि तब्बल 38. साठ बनल्यात. 61 टार्गेट बघा. दुसऱ्या बॉलवरती झेल सोडला होता एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर सुरेशच्या बॅटमधून 4 षटकार आणि धावसंख्या 60 आणि आता 24 बॉल. सामरी 11 संघाला जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता. जी पॅनल्टी आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲड केली जाईल सामरी 11 आसलवाडी संघाच्या खात्यामध्ये. मोकार मारले रे. 28 शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः 5 षटकार आणि 1 दुहेरी धाव म्हणजे 32 धावा खर्च केल्या. चला सलामीची जोडी लगेच पाठवा. 24 बॉलमध्ये 61 धाब्यांची आवश्यकता आहे सामरी 11 आसलवाडी संघाला. कांदन संघ उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करा, अन्यथा आम्हाला दुसऱ्या राऊंडची मॅच खेळवणं बंधनकारक असेल. यंगस्टार पाली संघ आपण कुठेही जाऊ नका. चला आमची कांदन टीम उपस्थित आहे. चला टॉससाठी या दामतवाडी संघाचा कर्णधार आणि कांदन संघाचा कर्णधार उपस्थित आहे. दामतवाडी संघ आपण कॅप्टन पाठवा टॉससाठी. चला टॉस संपन्न केला जाईल. खानदन त्यांना पाठ करेल. दामतवाडी 4 षटकाची मॅच आणि जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती मॅच सुरू होण्याच्या अगोदर जमा करायची आहे अशी विनंती आहे आयोजन कमिटीची. खानदन संघ उपस्थित आहे. चला टीम दामतवाडी आपण कॅप्टन पाठवा टॉससाठी.
सलामीची जोडी भरत आणि त्याच्या साथीने जयवंत एक लेजंड खेळाडू जरूर आहे. जोपर्यंत खेळपट्टीवर जयवंत असेल तोपर्यंत मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आला अशोक. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक जयवंत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला भरत. चला टॉस संपन्न केला जातोय काशीनाथ पिरकट दादांच्या शुभ हस्ते. दामतवाडी विपक्ष खांदन. यावेळेस पहिलाच बॉल कमालीचा फेकला इथून अशोकनं. इथून सुरुवात चांगली केली. डॉट बॉल आहे. सुरुवात चांगली आहे. 61 धावांचं टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग करताना थोडीशी सुरुवात आक्रमक करावी लागेल. जयवंतकडे अनुभव भरपूर आहे. यावेळेस समोर लॉब केलाय मिड विकेट मध्ये. कमालीचा स्ट्रोक. जयवंत ऑन फायर. ठोकला इथून खणखणीत दणदणीत चौकार. 4 धाबा. चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने खातं ओपन झालंय जयवंतचं आणि संघाचं. पुढील बॉल पुण्याच्या समोर लॉब केलंय. काहू कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डीप मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरी साठी कोणताही प्रयत्न नाही आणि धावसंख्या सध्या एका धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 5 अंकावरती. पाच बनल्या सायकलला आता भरत. यावेळेस भरत आलाय परत. फटका जबरदस्त आहे डीप मध्ये. पुन्हा क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसरी साठी प्रयत्न आणि तिथून चांगली कॉलिंग. 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने सांबरी 11 असलवाडी संघाची टोटल नाबाद धावसंख्या 7 सध्या धावफलकावरती आहे. 61 धाबांचं जरूर पाठलाग करायचा आहे परंतु इथून आक्रमक बॅटिंग करावी लागेल. भरत आणि जयवंतला क्षमता भरपूर आहे असलवाडी संघाकडे परंतु ती दाखवून द्यावी लागेल. समोर आलाय फटका चांगला डीप मध्ये. पुन्हा क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंटला करा फिल्डिंग. एक टप्पा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबेसाठी चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या सध्या 11 आहे. चांगली बॅटिंग करतोय भरत हा फलंदाज. पुढील बॉल अशोकचा भरतसाठी. फुलटॉस बॉल अक्रॉस द लाईन. फटका चांगला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जरूर आहे. एकदा बनले. दुसरीसाठी निघालेत. थोडीशी पंबलिंग त्याचा मोबदला. 2 धाबा आणि 2च्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. गोलंदाजी मार्कवर सुरेश आहे ज्याने आपल्यातून बॅटिंग केली होती पहिल्या सत्रामध्ये. तो खेळाडू सध्या अष्टपैलू खेळाडू. पॅनल्टी ॲड करतोय. लक्ष असू द्या. 13 होत्या. पॅनल्टी पकडून 15 झाल्यात. लक्ष असू द्या दोन्ही टीम. गोलंदाजी मार्कवर सुरेश आला. एक अष्टपैलू खेळाडू जरूर आहे. बांगारवाडी संघाचा ज्याच्या बॅटमधून शेवटच्या षटकामध्ये 5 षटकार आपण पाहिलेत तो सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सुरेश. 15 बनल्यात. आता बनवायच्यात 46 म्हणजे जी सरासरीची गरज होती ना ती सरासरी सध्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच मेंटेन केले सांबरी 11 असलवाडीसाठी. ऑन साईडला जयवंत. यावेळेस समोर लॉब केलाय. फटका फसलाय. जेलची संधी आणि जेल ड्रॉप. खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबेसाठी चौकार.
कांदन संघ आपला डिसिजन लगेच सांगा, कारण ही मॅच संपल्यानंतर लगेच आपली मॅच आहे, त्याच्यामुळे आपण जो टॉस जिंकल्यानंतर डिसिजन घेतला आहे तो कळवायचा आहे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 धावा. पुन्हा सुरेशचा पुढील बॉल, पुन्हा हुक केलाय, फटका फसलाय, जयची संधी, डाऊन दी बॉल यष्टीरक्षक. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपण पाहतोय कमालीची फिल्डिंग, इथून पकडलाय झेल, संपवलाय जयवंत बॅटरचा खेळ. पहिला धक्का बसतोय, पहिला फलंदाज बाद. नवीन फलंदाज सध्या शरद इंटर होतोय 3 नंबरवरती. सुरुवात चांगली केली होती जयवंत, 19 धावा सध्या धावफलकावरती आहे. टार्गेट 61 धावांचं आहेत. सुरेशने अष्टपैलू कामगिरी केली, 38 धावा सुद्धा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि इथून आपण पाहतोय गोलंदाजी सुद्धा भरपूर चांगली. पुढील बॉल सुरेशचा, यावेळी पुण्याचा फटका फसलाय, परंतु डीप पॉईंटमध्ये चेंडू पडल्यानंतर भिरकी घेतोय. थर्डमॅनमध्ये चांगली फिल्डिंग, इथून 2 धावा, गुड रनिंग, 2च्या मदतीने टोटल 21. खराब फिल्डिंग आणि अजून 1 धाव, म्हणजे जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा आणि 3च्या मदतीने टोटल धावसंख्या 22. आणि आता साईकवर आणलंय भरतला. 22 धावा इथून बनल्यात. 1-2 मोठा फटका आला ना तर मॅचचे चित्र बदलू शकते. क्षमता भरपूर आहे भरतकडे. समोर आलाय फटका, चांगला आहे, पंचांच्या डोक्यावरून कमालीचा स्ट्रोक. लॉंग ऑफमध्ये चांगली फिल्डिंग आणि तिथून फलंदाज माघारी, फलंदाज बाद. न्यू बॅटर सध्या सुनील आहे, नॉन स्ट्राईकला सायकेलला असेल भरत. 23 धावा सध्या धावसंख्या धावफलकावरती जमा आहेत. आणि इथून मॅच जर बनवायची असेल तर सांबरी 11 आसलवाडी संघाला बॅटिंग चांगली करावी लागेल. यावेळेस आपण पाहतो इथून गती परिवर्तन, सुरेश एक फिरकी गोलंदाज जरूर आहे. इथून आलाय डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आहे 23 अंकावरती. ऑन सायकला भरत आहे, एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू जरूर आहे. 23 बनल्यात. इथून नॉन सायकला सुनील आहे. यावेळेस डीपमध्ये फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेगमध्ये चांगली फिल्डिंग इथून घेतली जाईल. एकच धाव एका धावेच्या मदतीने 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 24. येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि सांबरी 11 आसलवाडी संघाला जिंकण्यासाठी 37 म्हणजे 37ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. दामतवाडी त्यांना पार्ट करेल टीम खांदन संघाने टॉस जिंकला. डिसिजन कळवा आणि लगेच ही मॅच संपल्यानंतर लगेच मॅचला सुरुवात होईल. कांदन संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी दामतवाडी टीमला आमंत्रित केले. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती आहे, जी काही फॉर्मॅलिटीज आहे ती सुद्धा जमा करायची आहे. सध्या जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय, डेची स्पर्धा आहे, कडक उन्हामध्ये भरवलेली दमदार स्पर्धा. जय भैरवनाथ क्रिकेट संघ
बोरीचवाडी आयोजित 2026चं पर्व, दुसरं दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आणि जे प्रेक्षक घरबसल्या KTC यूट्यूब वाहिनीवरती जोडले असतील त्या सर्व प्रेक्षक वर्गासाठी सहर्ष स्वागत आहे. जर आपण या चॅनेलला नवीन असाल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळची बेलटोन दाबायला विसरू नका. गोलंदाजी मार्को रोहित आला, सायकलला भरत आहे, नॉन सायकलला सुनील आहे. 12 बॉलमध्ये बनवायच्या 37 धाबा. चला स्पीडअप ठेवा आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने जवळ येऊन थांबा. फिल्डिंग आहे टीम दामतवाडी संघाची, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे टीम आपण पाहतोय खानदेन संघाला. नेक्स्ट मॅच सुद्धा भरपूर चांगली चालू असलेली मॅच. सांबरी 11 असलवाडी त्यांना फाईट करते टीम बांगारवाडी. गोलंदाजी मार्कवर एक यंगस्टार खेळाडू पाहायला मिळतोय रोहित, त्याच्या खांद्यावरती सध्या जबाबदारी दिली बांगारवाडी संघानं. 12 बॉल 37ची आवश्यकता. सायकलला भरत, नॉन सायकलला सुनील. यावेळेस हुक केला डीप फाईन लेगच्या डोक्यावरून, चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक जरूर आहे. शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग, इथून 2 धाबा. गुड कॉल, गुड रनिंग. 2च्या मदतीने धावसंख्या सध्या धावफलकावरती 26. आता 11 बॉल बनवायच्यात 35 धाबा. धावसंख्या सध्या 26 आहे. 11 बॉल शिल्लक आहेत, 35ची गरज. पुण्याच्या त्या दिशेला फटका चांगला आहे डीपमध्ये, प्रोटेक्शन जरूर आहे. फाईन लेगमध्ये खराब फिल्डिंग, चेंडू चालला डीप फाईन लेगमध्ये, 4 धाबेसाठी चौकार. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात 31, म्हणजे मॅच बनवू शकते. कारण पहिला सामना आपण बघितला असेल, 6 बॉल 17ची गरज असताना यंगस्टार पाली संघानं 2 बॉल राखून सामना जिंकला होता. त्याची मॅच पाहायला मिळेल का? 10 बॉल शिल्लक आहेत, धावा बनवायच्यात 31. दहा बॉल 31. रोहितचा पुढील बॉल पुढे आला होता, स्टेप आउट जरूर झाला होता. फलंदाज भरत, थोडीशी खराब फिल्डिंग आणि तिथे फलंदाज होईल बाद. नक्कीच चेक केलेला आहे, बॉल आहे, त्याच्यामुळे डिसिजन भरपूर चांगलं पंचांचं राहिलंय. फलंदाज बाद आहे, न्यू बॅटर देबा असेल. आता बॉल शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 9 आणि धावा बनवायच्यात 31. नऊ बॉल 31. सायकलला नवीन फलंदाज देबा आहे. 9 बॉलमध्ये 31 धावा बनवायच्या असतील तर चांगली बॅटिंग करावी लागेल देबाला. क्षमता भरपूर आहे देवाकडे. रोहितचा पुढील बॉल 9 बॉल 31. पुन्हा आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी, इथून डॉट बॉल. आता 8 बॉल आणि 31 धाब्यांची गरज. यावेळेस आपण पाहतोय कमालीचा स्ट्रोक, डीप पॉइंट मधून चेंडू गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबेसाठी चौकार. आता 7 बॉल 27 धावा. जर या बॉलवरती एखादा षटकार आला तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगात येऊ शकते. 7 बॉल 27ची आवश्यकता. इथून देवाच्या बॅटमधून चौकार जरूर आलाय. अजून एखादा मोठा फटका आला तर मॅच रंगात येऊ शकते. 7 बॉल 27.
7 बॉल आहे, 27ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर एक किंगस्टार खेळाडू रोहित आहे, ज्याच्याकडे अनुभव थोडासा कमी आहे, परंतु गोलंदाजी भरपूर चांगली आहे या षटकामध्ये पाहायला मिळाले. शेवटचा बॉल 7 बॉल 27. पुन्हा आपण पाहतो इथून शॉर्ट बॉल होता, डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॉलमध्ये संपर्क नाही, इथून आलाय शेवटचा बॉल डॉट. नक्कीच प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे, मागचा रिव्ह्यू आपण गमावला त्याच्यामुळे आता रिव्ह्यू नसणार आहे, लक्ष असू द्या. आता 6 बॉल 27ची गरज. नेक्स्ट मॅच खांदन आणि दामतवाडी फॉर्मॅलिटी जमा करा अशी आयोजकांची सूचना आली. 6 बॉल आणि 27ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय दिलीप, 6 बॉलमध्ये बनवायच्या त्या म्हणजे 27. सायकलला असेल भरत, 6 बॉलमध्ये 27ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज दिलीप ऑन सायकल आहे भरत. 6 बॉल 27. पहिला बॉल फुल टॉस बॉल, यावेळेस हुक केला डीप मिड विकेट मध्ये, जेलची संधी. यावेळेस जरूर ट्राय चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. आता 5 बॉल आणि 26 धाब्यांची गरज. जे सोपा होता परंतु तो ड्रॉप झालाय. पुढील बॉल दिलीपचा. यावेळेस जबरदस्त कमालीची गोलंदाजी, इथून कमालीची वापसी. फलंदाज होईल फेल, त्रिफळाची फलंदाज बाद. आता 4 बॉल आणि 26 धाब्यांची गरज. न्यू फलंदाज सध्या सायकलवरती करण असेल. 4 बॉलमध्ये 26 धावा बनवणं थोडेसे अशक्य आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते बांगारवाडी संघाची. शेवटच्या षटकामध्ये दिलीपनं सुद्धा जबरदस्त कामगिरी केली. 4 बॉल 26ची गरज. सायकलला नवीन फलंदाज करण. 4 बॉल 26. यावेळेस पुन्हा कोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते बांगारवाडी संघाची. कमालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय दिलीपची, इथून आलाय डॉट बॉल. आता 3 बॉल 26. 3 बॉलमध्ये 26 बनल्या जातील का, क्षमता आहे फलंदाज करणकडे, परंतु मॅच सध्या एकतर्फी पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल 26. दिलीपचा पुढील बॉल. यावेळेस समोर उडवला आहे लॉंग ऑफमध्ये, जेलची संधी आणि लॉंग ऑफमध्ये कमालीचा झेल. फलंदाज होईल फेल. अजून एक धक्का. न्यू बॅटर सध्या सेकंडवरती असेल नितीन. आता बॉल शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 2 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 26. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांनी जी काही फॉर्मॅलिटीज आहे ती जमा करा. आणि टॉस जिंकलाय खांदन संघानं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी दामतवाडी टीमला आमंत्रित केलंय. 4 षटकाची मॅच. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल, परंतु तो रिव्ह्यू गमावला तर रिव्ह्यू नसणार आहे. दोन बॉल 26ची गरज. गोलंदाज तयार दिलीप. यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉल. आता 2 बॉल 25.
2 बॉलमध्ये 25 धावा बनवणं थोडंसं आवश्यक आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकते. एखादी चुकी माग ठरू शकते गोलंदाजाची. यावेळेस समोर लाभ केला आहे. वा, जबरदस्त फिल्डिंग. शॉट मिड ऑनमध्ये कमालीची फिल्डिंग. इथून कमालीची कामगिरी सध्या बांगरवाडी संघानं केले, कारण 60 धावांचं कुठल्या होत्या आणि 61 धावांचं पाठलाग करताना थोडासा अडचणीत सापडला. आता 1 बॉल 25. जबरदस्त मॅच जरूर नाही आहे प्रेक्षकांसाठी, परंतु एकतर्फी मॅच. यावेळी चांगला फटका आहे डीपमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जरूर आहे शेवटच्या मोमेंटला. मॅच झाले फिनिश. जिंकलेल्या बांगरवाडी संघाचं अभिनंदन. हाड आणि टपलक सांबरी 11 आसलवाडी या मॅचचा हिरो ठरतोय सुरेश बांगारे, ज्याने बॅटिंग करताना तब्बल 38 धावा केल्या आणि 38 मध्ये 7 षटकार आणि 1 दुहेरी धाव, म्हणजे 38 मधून